नमस्कार. शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण हे चॅनल सबस्क्राईब्स केले नसेल तर आजच सबस्क्राईब्स करा आणि समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर पाहता येतील. जर एखाद्याला वाटत असेल आपल्याला जीवनामध्ये आनंद घ्यायचा आहे तर त्यांनी फुलशेतीकडे 100% करा. नाही, तुम्हाला सगळ्यासाठी पण फुलशेती करा. तर शेती परवडत नाही सगळ्यांचंच हे चाललंय की नाहीच परवडत. पण परवडती कशी ती नियोजनबद्ध केली तर परवडते. म्हणजे नियोजन पाहिजे. आणि कसं होतं माहिती आहे, जाहिराती नको, जाहिरात बाज नको. बरोबर. आम्ही कधी टेटसला तुम्ही आम्ही कधी पाठवत नाही. म्हणजे पहिलं ते जाहिरात काम तुम्ही काम करत राहा शेतीत लोकांनी म्हणलं पाहिजे की प्लॉट चांगला आहे. नमस्कार. शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. खरं तर आपण या जेऊर आणि मांडकी परिसरामध्ये आलेलो आहोत. हा परिसर ऊसाच्या पिकासाठी प्रसिद्ध आहे. सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये हा परिसर येतो आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ऊसाचं पीक होतं. परंतु तरीसुद्धा आपण बघतो की आजूबाजूला ऊसाची पिकं आहेत आणि मध्ये आधीच फुलशेती आपल्याला केलेली दिसते. मनोज शांताराम धुमाळ यांनी या ठिकाणी शेवंती पिकाची लागवड केलेली आहे. आणि खरं तर आपण हा पीक बघतोय की ज्या ज्या ठिकाणी आम्ही फिरतो ते त्यावेळेस मल्चिंगवर ही पीक केलेले असते. आणि विशेष करून आज आपण यांची भेट यासाठी घेण्यासाठी आलेलो आहोत की हा जो प्लॉट आहे तो मल्चिंग शिवाय केलेला आहे, त्यामुळे त्यांनी उत्पादन खर्च कमी केलेला आहे. तर त्यांनी नक्की या पिकामध्ये आपण पाहताय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर संपूर्ण झाडं फुलांनी लवडलेली आहेत. आणि असं असताना यामध्ये त्यांनी काय केलं, कशा पद्धतीनं आपण लागवड केली, त्यामध्ये कोणती त्यांनी खतं वापरली, कशा पद्धतीनं लागवड केली याची माहिती घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. नमस्कार. आपण हा जो प्लॉट आहे ह्याचं क्षेत्र किती आहे साधारण मी मनोज शांताराम धुमाळ, पोस्ट जेऊर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. साधारण हा प्लॉट आपला 20 गुंठ्याचा आहे. 20 गुंठे क्षेत्र आहे आपलं. आणि साधारण 12 मार्चला आपण ही लागण केली. पूर्व व्हाईट म्हणून आपण पूर्व व्हाईट म्हणून शेवंतीची जात निवडली. नवीन आहे, विकास हायटेक कडून आपण रोप घेतले सांगली. तर ह्याचं आपल्याला शेतकऱ्यांना सांगायचं एवढंच तात्पर्य आहे की कमी खर्चात, बिगर मल्चिंग कमी खर्चात हा प्लॉट आणलेला आहे आपण. मशागतीला आपण 40 पोती कोंबड खत आणि बेसळ डोस. अशी एक बेसळ डोस मध्ये काय काय वापर? बेसळ डोस मध्ये साधारण कंबो किट मध्ये आपण हे वापरले पसुरा गोल्ड कंबो किट. साधारण त्या सर्व प्रकारचं खत येतं कंबो किट मध्ये. म्हणजे अमोनियम सल्फेट, फेरस, झिंक आणि 5 फुटी बेड साधारण आपण, म्हणजे दोन ह्याच्यातलं अंतर 5 फुटी बेड आपण साधारण केलेत. आणि बिगर मल्चिंग आणि आपलं असं म्हणणं आहे की 6 फुटी बेड पाहिजे. आपण त्यासाठी तेवढी झाडाची संख्या साधारण आपण 6000 रोप 20 गुंठ्याला 20 गुंठे. साधारण 2 रोपातील अंतर किती आहे? 1.25 फुट आहे. आपण समोरासमोर म्हणजे झिकझॅक पद्धतीने लावले का? समोरासमोर लावले म्हणजे 2 रोपातलं अंतर 2 फूट ठेवलेलं आहे. आणि 6 फूट. आता साधारण रोप साधारण किती लागली? रोप साधारण 6000 रोप लागले. आणि त्याला रोपासाठी किती खर्च आला तुम्हाला? रोपासाठी साधारण ₹2.60 आपल्या रोप बसले इथं. म्हणजे 6000 रुपयाचं म्हणजे लागवडीसाठी साधारण मशागत, बेड पाडणे, नंतर ड्रीप साठी साधारण लागवडीपर्यंत किती खर्च होतो? साधारण 10 गुंठेपर्यंत 50,000 खर्च होतो. 50,000 तुम्हाला हा खर्च सुरुवातीचा खर्च. नंतर मग त्याच्यामध्ये तुम्ही खताचं नियोजन काय केलेलं? आता खताचं नियोजन कसं असतं, क्लायमेट म्हणजे वातावरणानुसार तुमचं याला व्यवस्थापन लागतं. म्हणजे औषध फवारणी किंवा खत आणि पीक कुठल्या ह्याच्यात आहे त्या सिस्टीमला स्टेजमध्ये ते खत वापरायची. समजा साधारण फुटवाचं कमी असेल तर मग कुठलं खत वापरावं लागेल, किंवा 1261 किंवा 1340. 17 दिवस झाले की मग त्याची पहिल्यांदा शेंडे फोडायचे. म्हणजे 17 सुरुवातीला 17 झाल्यावर जेवढे फांदे तेवढे कट करून सुरुवातीला कटिंग आहे म्हणजे एकदा कटिंग करावं लागतं. कळी आलेली सगळी
मग सुरुवातीला वाढ होण्यासाठी फुटवा जास्त करतो. हा म्हणजे सुरुवातीला जर एक शिवडी असेल तर ती साधारण जास्त फुटवण्यासाठी मग आपण त्याला कटिंग केलं पाहिजे. साधारण औषध फवारणी किंवा काय ह्याच्यावर काय आहे का, काय काळी कुठली येते, कीड कुठली येते, काय आता होतं? ह्याच्यात कसं आहे, ह्याच्यात जर तुमचं लक्ष असेल तरच हा प्लॉट आहे. हा म्हणजे तुम्हाला रोज दिवसभर त्या पिकाशी बोललंच पाहिजे तुम्हाला. बोललंच पाहिजे. ह्याच्यावर साधारण रोग म्हणजे करपा हा आणि चिप्स, हा. चिप्स, करपा आणि आळी. आळी म्हणजे चिप्सचं प्रमाण जास्त राहतं. कुठल्या स्टेजमध्ये सुरू होतं? साधारण कळी लागली की सुरुवात चालू होती. हा तोपर्यंत ह्याला करप्याला सांभाळायचं. हा साधारण त्याची औषधं म्हणजे आता कसं आहे, प्लॉट काय कायचं बिगर औषधी चालू राहते. आता आपल्याला असं नियोजन आहे का त्याचं की काय नाही, आपल्याला असू अगर नसू कारप्याचं औषध मारलंच पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं. हा म्हणजे मग तुम्ही करपा हो अगर न हो साधारण सुरुवातीची 15 दिवसाला तुम्हाला औषध मारायचं. हा म्हणजे मग सुरुवातीची कितव्या दिवसानंतर फवारणी सुरू होते आपली? सुरुवातीची लागणीनंतर दुसऱ्या दिवशी पहिल्यांदा लावल्या अगोदर 3 ड्रिंचिंग आहे. हा ड्रिंचिंग. हा 8 दिवसात 3 ड्रिंचिंग हा. सुरुवातीची. हा नंतर आहे ना साधारण 3-4 दिवशी एक फवारणीवरून घ्यायची. म्हणजे लागवडीनंतर लागवडीनंतर. हा हा आणि नंतर तुमचं क्लायमेट म्हणजे वातावरण कसं राहील हा. त्याच्यावर ते डिपेंड राहते. हा म्हणजे वातावरण जसं म्हणजे आपण सांगू शकत नाही की ह्याला हे लागेल. लागेल बरोबर. फक्त त्याच्याशी बोलत फक्त राहायचं. तुमचं लक्ष पाहिजे ते. बारकाईने लक्ष असलं पाहिजे. आपल्याला कशी भूक लागते त्याप्रमाणे त्याला ही जशी गरज कळी वाढेल ना हा. तसं त्याला खाद्य देणं हे म्हणजे आपण त्या झाडात जसं वाढत त्या पद्धतीने. त्या पद्धतीने. साधारण लागवडीनंतर उत्पादन कधी चालू होतं? साधारण 80 ते 90 दिवसात आहे हा. ना उत्पन्न चालू होतं. साधारण किती गाव क्षेत्रामध्ये किती सुरुवातीला किती वजन किती मिळतं? हे आता चर्चेचा विषय झालाय. हा. मी 15 थोडं सांगा ना त्यांना. बरं का? हा. अनलिमिटेड माल लागलाय. हा म्हणजे कल्पना करू शकत नाही हा. आपण. म्हणून आता कसं आहे, आता हाच प्लॉट पुढं येईल म्हणून गॅरंटी नाही. बरोबर आहे. पण हा प्लॉट असा आलाय की आम्हाला एवढं उत्पन्न गावल हा किंवा बाकीचे जे कोणाची प्लॉट Plot आहे. आहे असं वाटत नव्हतं आम्हाला एवढं उत्पन्न असेल. हा. त्याचं साधारण म्हणजे कल्पना नव्हती केली तुम्ही. 10 टनापर्यंत ना 20 गुंठ्यात उत्पन्न गावणार आहे. हा मग आता आता 6 टन उत्पन्न गावले हा. 15 तोड्यात. हा मग साधारण किती तोडे होतो? अजून 1 महिना चालला. 1.5 महिन्यात. तर 10 टनापर्यंत उत्पन्न रेकॉर्ड ब्रेक होणार आहे. हा त्या 12 टन. 12 टन 20 गुंठ्यामध्ये. 20 गुंठ्यात आता हे साधारण record आहे आपण आपलं. बघतो 20 गुंठ्यामध्ये ऊसाचं उत्पादन किती निघतं? किती निघतं? 50 टन. 50 टन. चांगलं शेतकरी असलं 50 टन उत्पन्न काढू शकतो. आणि 21 महिन्यांनी पैसे मिळणार आहे. हा बरोबर आहे. 1.5 ते 2 लाख रुपये तुम्हाला त्याचं उत्पन्न. हा. पण हे पैसे मला 6 महिन्यात आत्ता खिशात आहे हा. या प्लॉटचे. साधारण आता बाजार काय आहे? किती आता बाजार? साधारण बाजार 80-90 रुपये चालू आहे. 90 रुपये. साधारण एका तोड्याला किती माल सापडतो? एका तोड्याला 700 किलो माल सापडतो. 750 किलो 20 गुंठ्यामध्ये. 20 गुंठ्यामध्ये एका तोड्याला 3ऱ्या दिवशी. सीझनला जास्त मार्केट राहतं ह्याला. आता मार्केट जर असेल ना हा. तर 10 टनाचे पैसे 100 रुपयांनी जर किती होते? बरोबर. 10 लाख रुपये झाले. 10 लाख रुपये साधं गणित आहे. पण आपण त्याची अपेक्षा धरली नाही. बरोबर. 50 रुपयांनीच आपण सरासरी पकडलाय तरी सुद्धा 5 लाख रुपये होण्यात 1 लाख रुपये खर्च झालाय. बरोबर. 4 लाख रुपये तुम्हाला होतो. साधं गणित आहे. साधारण आता ही बघताय का आता आजूबाजूला तुम्ही फुल शेतीकडे का वळाला आणि कधीपासून वळाला? गाय व्यवसाय दूध व्यवसाय आमचा होता. सुरुवातीला 35 वर्ष आम्ही दूध व्यवसाय केला. हा पण दुधात आता परिस्थिती वाईट असल्यामुळं बंद करत चाललो. बंद केला आणि मग नवीन आमचे पाहुणे किंवा यूट्यूबला ये बघून बाबा फुलशेती चांगली हा. मग त्यांच्याकडून मार्गदर्शन करून आम्ही मागच्या वर्षी प्लॉट केला. हा मागच्या वर्षी 8 पांडात हा म्हणजे 16 गुंठ्यात हा आम्हाला 5 लाख रुपये झाले. 16 गुंठ्यात गेले 16 गुंठ्यात मागच्या वर्षी. हा त्याच प्लॉट आहे वर तेव्हा आता परत मी आहे. परत परत त्याच तिथं प्लॉट सुरू. त्याच हा. प्लॉट मध्ये केले. परत त्याच प्लॉट मध्ये मला तेवढंच उत्पन्न आता पण चालू आहे. बरोबर आहे. साधारण 230 रुपये भाव सापडला मला सुरुवातीला. का बरं काय तुम्हाला काय वाटतं कशामुळं ही जी उत्पन्न मिळते एवढं झाडं एवढे जवळजवळ आता 5 फूट तुम्ही जरी बेड पाडला तरी तुम्हाला तो कमी पडतो. हा. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की जवळजवळ 6 फुटाच्या पुढं आपण गेलं बेड पाहिजे. काढलं पाहिजे. काय उत्पादन कारण आपण बाकी ठिकाणी पाहतो उत्पादन बघतो झाडं बघतो. तुम्हाला काय वाटतं की मी ही केलं म्हणून हा प्लॉट अशा पद्धतीने आला? व्यवस्थापन इतकं पॉवरफुल आहे आमचं हा. की औषधं हे हा. ते गोष्टी लक्ष खूप पाहिजे. त्याचं सर आपला कमी झालेला आहे. हा लोकांना आपलं तेच सांगणे की
दुकानदार सांगतोय म्हणून तुम्ही करू नका. हा, बरोबर. तुमच्या रानाची ताकद पाहिजे तेवढी तुमच्या आणि तुमची दृष्टी पाहिजे तशी. आणि तुमचं लक्ष पाहिजे त्याच्यावर. तुम्ही झाल्यावर केलं तर उपयोग नाही. व्हायच्या अगोदरच ह्याला औषध नियोजन पाहिजे. सुरुवातीला म्हणजे ते नियोजनच आहे त्याचं की शेड्यूलच करून ठेवलं पाहिजे की या दिवशी ते असू कळी असू आळे असू नाही तर करपा न होते मला औषध फवारणी केलीच पाहिजे. तर आपण तुम्ही बघता की आजूबाजूला बी तुमच्या बरोबर शेतकऱ्यांनी हे केलेले की ती काय चुकतं शेतकऱ्यांचं की ज्या पद्धतीनं उत्पादन मिळत नाही, काय चुकत असेल, काय तुम्हाला काय वाटतं? तुम्ही आता सक्सेसफुल किंवा तुमची यशस्वी स्टोरी तुम्हाला काय वाटतं की का चुकतं मग ते अशा पद्धतीने नियोजन तुमचं- पाहिजे, ह्याच्यात मेहनत पाहिजे, तुमचं लक्ष पाहिजे. बारकाई ना. रोजच्या रोज तुम्हाला पिकाकडे झाडाशी बोललं पाहिजे. वहिनी आता आपल्याला तुम्हाला प्रश्न आहे की ही शेती ऊसाची शेती आणि फुलाची शेती काय वाटतं तुम्हाला? काय त्यामध्ये फरक काय वाटतं? शेती ऊस तुम्ही चांगलं आणलं तर आहे, पण हे कसं आहे, रोज जो आपला खर्च आहे ना, रोज ऊसातून 1.5 वर्षांनी पैसे भेटतात. बरोबर आहे. त्यातून आपण रोजचा खर्च भागू भागू शकत शकत नाही. हे रोजची रोज पैसे पैसे. त्यामुळे आपलं घर चालायला एकदम व्यवस्थित. हा, म्हणजे तुम्हाला शेतकऱ्याकडे थोडं का आहे ना हे पिका फुल पीक सारखं पाहिजे की जेणेकरून त्याला रोजचा त्याचा खर्च इन्कम चालू होईल. चालू. दादा तू आता इथं आहे, तू वडिलांना मदत करतोयस. साधारण तू म्हटलं की मी अनेक ठिकाणी अभ्यास केला. तुझं काय मत आहे ह्या शेतीच्या संदर्भात? एकंदर मुळात शेतीच, कारण आपण पाहतो की आता शेती लोकांना परवडत नाही, उत्पन्न नाही, माल नाही, तरी सुद्धा तरुण हा माणूस तुम्हाला मदत करतोय, उत्साहाने मदत करतोय. तुला काय वाटतं शेतीबद्दल आणि फुलशेतीबद्दल काय वाटतं तुला? हां, जसं की इस्रायल असो, चायना असो, त्यांच्याकडे कसं आहे, ते कमी जागेत जास्त उत्पादन काढतात. बरोबर. म्हणजे त्यासाठी मग ऑर्गॅनिक वापरतात, इनऑर्गॅनिक आहेत, सिंथेटिक आहेत, बरेच प्रकारचे ड्रग्स आहेत. ते थोड्या कमी कालावधीत आणि कमी जागेत जास्त उत्पादन काढतात. ते आपण यूट्यूबच्या माध्यमातून, गुगलच्या माध्यमातून, बरेच वेगळ्या वेबसाईट आहेत, त्या माध्यमातून आपण ते शिकलं पाहिजे. ते आपले शेत चांगले, आपल्या इथं क्लायमेट चांगलं आहे, सीझनल क्लायमेट आहे. त्या ह्याच्यात आपण बऱ्याच गोष्टी ज्या बाहेरच्या देशात चालू आहेत त्या आपण करू शकतो. पण आपलं इथं काय होतं, शेतकरी म्हणले की आपल्याला भांडवल लागतं. भांडवल उभं करण्यासाठी काही शेतकऱ्यांकडे त्याच्या कमतरता आहे, त्यामुळे लोक घाबरतात की नको शेतीकडे आपण जॉब करू. पण ज्याच्याकडे भांडवल आहे, पैशाचे सगळे कष्ट करायची ताकद आहे, त्याला शेती परवडते. फक्त आधुनिक केली पाहिजे. कसं आपण वाचवू शकता आणि जास्त उत्पादन करू शकता ते कळलं पाहिजे. आणि कसं लोकांना आपण करतोय ना, लोकांना पण सांगितलं पाहिजे तुम्ही करा, चांगलं आहे. म्हणजे असं नाही की बाबा आपणच करतोय दुसऱ्याला सांगायचं नाही, अशी भावना नाही पाहिजे. सगळ्यांना सांगितलं, सगळ्यांना पुढे सांगितलं की 15 लोक सुरुवातीला कोणच 1 सदस्य झाले. 15 सदस्य आम्ही सगळ्यांना, म्हणजे जे म्हणतात ना परवडतं की आम्ही सगळ्यांना सांगतो तुम्ही करून बघा. आमचे बंधू शुभम मनोज धुमाळ यांनी जो म्हणजे फुलशेतीतून जो अभ्यास करून जे फुलशेती जास्त प्रमाणात नाही ही झाली म्हणजे बहरली, त्यातून बाकीच्या तरुणांनी पण त्याच्याकडून त्याच्या मार्गदर्शनाखाली एक असा संघ म्हणजे एक शेतकऱ्यांनी एकत्र मिळून त्याच्याकडून माहिती घेऊन जास्त प्रमाणात ह्याचा हे करावा नाही का, म्हणजे हे होऊ शकतं. स्वतःच हे करा. म्हटलं की 15 लोक आम्ही केलेले आहेत. आता लोकसंख्या वाढली, काय तुम्हाला वाटतं लोकसंख्या वाढल्यामुळे मग तुम्हाला असं वाटतं की बाजार कमी पडेल किंवा काय, मग त्याचा फायदा काय होतो तुम्हाला? काहीच नाही ह्याच्यात. फक्त आता ही आपण व्हाईट केली, हा, लोकांनी फुल शेती म्हणजे नसते व्हाईटच करून आम्हाला दुसरं प्रकार येत आता नाही. आम्ही येलो मध्ये येलो लावली आहे. परत बिजली, बाकीच्याकडे तुम्ही वळा ना, बरं फळबागाकडे वळा. आपण असं म्हणत नाही, आपण केलंय, तुम्हाला परवडत असलं तर करा ना, पण केलं पाहिजे. कसं होतं माहिती, जाहिराती नको, जाहिरात बाज नको. बरोबर. आम्ही कधी टेटसला तुम्ही आम्ही कधी ठेवत नाही. हा, म्हणजे पहिलं ते जाहिरात काम तुम्ही काम करत राहा शेतीत दाखवून लोकांनी म्हणलं पाहिजे की प्लॉट चांगला आहे. नाही, येतात लोक आपण म्हणण्यापेक्षा येऊन गेले. हे बाबा आहे आता चांगले बरेचसे लोक येऊन गेले तर, आणि जे एक्सपर्ट आहेत फुलातले ते सुद्धा त्यांना सुद्धा वाटणं की माल एवढा कमी वेळेत निघला यांचा. बरोबर आहे. आता आपण वह्यावर लिहून ठेवले, त्यांना दाखवतो ना आपण की आम्ही सांगण्यात आणि प्रत्यक्ष पाण्यात बरोबर. पाण्यात. नाही, सांगते ना, आता आपण इथं फुलांचं साधारण चित्र बघितलं, झाडांची संख्या बघितली, झाडांचं दिसणारं जे स्वरूप आहे ते बघितलं की मग आपल्या लक्षात येते की या मालामध्ये फुलामध्ये किती उत्पन्न आहे. तू मुलांना काय सांगतील, तरुणांना काय, तुझा काय संदेश असेल? बरोबर. त्यासाठी तरुणांनी जोपर्यंत शेतीकडे वळत नाही ना तोपर्यंत शेती आधुनिक होणार नाही. बरोबर. आता आपलं पुरंदर एअरपोर्ट होते,
एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस आपण शेतावर करू शकतो. बरोबर. एक्सपोर्टचा माल पिकवायचा आपणच द्यायचा, आपण तो पण बिझनेस करायचा आणि आपल्या शेतातलं स्वतःचं विक्री बाहेरच्या देशात करायची. तर ही फुल शेतीच नाही सर, आपल्या ऊस शेतीत पण रेकॉर्ड आहे. म्हणजे आपण 110 टनापर्यंत ऊस आपण काढलेला आहे ह्या क्षेत्रात. म्हणजे शेती पण आपली जोरात आहे, म्हणजे ऊस शेती पण एक नंबर टॉपची असते, टॉपची शेती. म्हणजे असं काय नाही की नुसती फुल शेतीच आणली मी, ऊस पण एक नंबर 110 टनापर्यंत आपलं ॲव्हरेज आहे. बरोबर. कमीत कमी 100 म्हणजे लागोपाठच्या वर्षाला असं चिकाटीने आहे. केली ना फक्त शेती शेतीवर लक्ष पाहिजे तर शेती, बांधा उभं राहून शेती नाही, कष्ट केलं पाहिजे. तुम्ही स्वतः आदाबलं पाहिजे. नवीन कुठलीही पिकं असली नाही, 1-2 पिकात त्याचा एक्सपिरियन्स येतोच. आता आम्हाला ह्यात परवडलं मग आम्ही दुसरी व्हरायटी आता आम्ही दुसरी लावली, येलो म्हणून तिथं लावली. म्हणजे आता तुम्हाला फुलपिकातली साधारण एकंदर आयडिया आयडिया आलेली आहे. गवत जाऊ गाव समजली. मग कुठले जरी फुलं असले तरी तुम्ही त्याला त्या पद्धतीने करू शकतो. धन्यवाद. धन्यवाद.